मुबलक पाऊस झालाय आणि पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणी साठा आहे, तरीही अंबरनाथमध्ये भर पावसाळ्यामध्ये 8 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय अशी तक्रार आहे। आणि त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाबाहेर आंदोलन आणि उपोषण करायला सुरुवात केली आहे। कालच या नगरसेवकांनी एमजीपीला अल्टिमेटम दिला होता। अंबरनाथमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे, याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी केलाय। शेजारच्या बदलापूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा आहे, त्यामुळे अशी तफावत का, असा सवालही सत्ताधारी नगरसेवकांनी उपस्थित केलाय। जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषणातून माघार घेणार नाही, असा नगरसेवकांचा पवित्रा आहे। मुंबई आग्रा महामार्गावरती बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। इंदोरहून धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आणि अपघातात ट्रक उलटताच त्याला आग लागली। सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे, मात्र आयसर ट्रक जळून खाक झालाय आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय। पंढरपूरच्या यमाई तलावामध्ये उपनगरासह टाकळी गावातलं सांडपाणी सोडलं जात होतं। हेच सांडपाणी यमाई तलावामध्ये जाण्यापासून थांबवणं आणि यमाई तलावाचं प्रदूषण रोखण्यासाठी आता नव्या एसटीपी प्रकल्पाची उभारणी सुरू करण्यात आली आहे। आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नात 15 कोटी रुपयांचा एसटीपी प्रकल्प यमाई तलावानजीक सुरू होणार आहे। त्यामुळे शहरातील नव्या अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रकल्पाला सुद्धा गती मिळेल। तसंच यमाई तलाव स्वच्छ आणि शुद्ध राहून शहराचा ऑक्सिजन पॉइंटही अबाधित राहील। आणि याबरोबरच चौफेर महाराष्ट्रामध्ये आज आपण इथेच थांबू।